नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडवे आज तुम्हाला इयत्ता 6वी सामान्य विज्ञानमध्ये महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राची लुडवे. आज आपण इयत्ता 6वी सामान्य विज्ञानमध्ये 8वा पाठ, तो म्हणजे आपली अस्थिसंस्था व त्वचा, अवर स्केलेटल सिस्टम अँड द स्किन, या पाठाचा पुढील भाग पाहणार आहोत. मागच्या वेळेला आपण काय शिकलो पाहूया जरा. व्हॉट वी हॅव लर्न्ड लास्ट टाइम वी हॅव सीन दॅट ऑल द बोन्स इन द बॉडी अलॉंग विथ द कार्टिलेज टुगेदर फॉर्म अ स्केलेटन सिस्टम. अस्थिसंस्था म्हणजे काय, तर आपल्या शरीरातील हाडे आणि कुरच्या यांनी मिळून आपली अस्थिसंस्था तयार होते. ही जी अस्थिसंस्था जी आहे ती आपल्या शरीराला विशिष्ट आकार देते आणि आधार देते. इट गिव्स अस शेप अँड सपोर्ट टू अवर बॉडी. ऑल्सो वी हॅव स्टडीड डिफरंट टाइप्स ऑफ बोन्स लाईक लॉंग बोन, small bone, flat bone, irregular bones, and where these bones are placed, that's also we have studied. Along with that, we have discussed about the parts of our skeleton system. Our skeleton system is divided into two parts, that is axial skeleton and the appendicular skeleton. Axial म्हणजे अक्षीय सांगाडा. अक्षीय म्हणजे या चित्रामध्ये हा जो निळा दिसत आहे तो अक्षीय, म्हणजे अगदी बरोबर सेंटरला कोणते कोणते भाग येतात आपल्या स्केलेटन सिस्टममध्ये. तर या चित्रामध्ये दाखवले बघा, स्कल म्हणजे आपली डोक्याची कवटी, त्यानंतर वर्टिब्रल कॉलम म्हणजे आपला हा जो पाठीचा कणा जो आहे तो, आणि थोरॅकिक केज म्हणजे रिब केज म्हणजे हा जो छातीचा पिंजरा, हे ॲक्सियलमध्ये येतात. आणि अपेंडिक्युलर म्हणजे उपांग सांगाडा, म्हणजे इथे जे निळे केलेले आहेत ते म्हणजे आपले हात आणि पाय. आपले हात आणि पाय खांद्यापासून सुरू होऊन हात आणि इथे हा जो खुबा आहे आपला कमरेचा, तिथून सुरू होऊन पाय, हे अपेंडिक्युलर स्केलेटनमध्ये येतात. नाव लेट अस डिस्कस द बोन्स इन दिस टू स्केलेटन्स. फर्स्ट विल सी द बोन्स, डिफरंट बोन्स इन ॲक्सियल स्केलेटन. अक्षीय सांगाड्यामध्ये कोणती कोणती हाडं आहेत पाहूया आपण. त्यातलं पहिलं जे आहे आत्ता सांगितलं ते म्हणजे कवटी, स्कल, डोक्याची कवटी. डोक्याची कवटी फार महत्त्वाची आहे कारण आपला मेंदू त्याच्यामध्ये सुरक्षित असतो. कशी फॉर्म झाली ही डोक्याची कवटी? स्कल इज फॉर्म बाय द बोन्स ऑफ हेड अँड फेस. चेहऱ्याची हाडं आणि डोक्याची. नुसतं डोक्याची कवटी म्हणजे एवढंच नाही, आपल्या चेहऱ्यावर तर आपण डोळ्याकडे जर हात लावला, डोळा ज्या खोबणीमध्ये असतो तिथे आपल्याला कडक कडक लागतं बघा. त्यानंतर आपली हनवटीला हात लावला तिथे आपल्याला कडक कडक लागतं. म्हणजे पूर्ण चेहऱ्याची आणि डोक्याची कवटी मिळून आपलं स्कल म्हणजे कवटी बनते. देन हाऊ मेनी बोन्स आर देअर? लास्ट टाइम आय हॅव गिवन यू वन पिक्चर फॉर वेअर ऑल टुगेदर 206 बोन्स आर देअर. कुठे कुठे आहेत आपण चित्र दिलं होतं. त्यामध्ये डोक्याच्या कवटीमध्ये टोटल 22 बोन्स आहेत. हाऊ मेनी बोन्स आर देअर? 22. आउट ऑफ दॅट 8 बोन्स इन हेड. 8 डोक्यामध्ये. डोक्यामध्ये म्हणजे इथे जॉईंट असतात हे, बरोबर ना. त्यामुळे ही 8 आहेत कवटीमध्ये. चेहऱ्यामध्ये 14. चेहऱ्यामध्ये 14 म्हणजे 14 बोन्स इन अ फेस. and together becomes 22 bones in the skull. कवटीमधील खालचा जबडा सोडून इतर कोणाची हालचाल होत नाही. बाकी कुठलीही हाडं हलत नाहीत, फक्त खालचा जबडा. बघा, आपण तोंड उघडलं की तुम्ही हा व्हिडिओ बघताना तोंड उघडा, तुमच्या लक्षात येईल की आपला खालचा जबडा जो आहे, वरच्या जबड्यामध्ये दात असतात, खालच्या जबड्यामध्ये दात असतात. खालचा जबडा जो आहे तोच फक्त हलतो, बाकी कोणतीही हाडं ह्या डोक्याच्या कवटीमधील हलत नाही. And this, all of you know that in our skull, our brain is protected. Skull protects our brain. Now next, we'll see second bone in our axial skeleton, that is rib cage. Rib cage म्हणजे तुम्हाला समजलंच असेल, छातीचा पिंजरा. यामध्ये आपण शिकलो की मधलं स्टर्नम आहे,
उर्विका. आणि हे तुम्हाला दिसत आहे, तुम्हाला ही चपटी हाडं आपण फ्लॅट बोनमध्ये शिकलो. ही सर्व ह्या रिब केजची जी हाडं आहेत ती ह्या स्टर्नमला जोडलेली आहेत बघा, आणि ती मागे अशी वळली आहेत बघा. मग मागे कुठे, पाठीच्या कण्याला जोडलेली असतात. देन व्हॉट इज रिब केज? द केज म्हणजे पिंजरा एक प्रकारचा. केज लाईक स्ट्रक्चर इन द चेस्ट इज कॉल्ड ॲज रिब केज. त्यामध्ये जे उभं चपटं हाड जे आहे त्याला उरोस्थी म्हणतात. उरोस्थी म्हणजेच काय, स्टर्नम. आणि ह्या आडव्या ज्या चपट्या हाडांच्या पट्ट्या आहेत त्यांच्या 12 जोड्या आहेत. किती जोड्या आहेत? एकूण 12. आणि ह्या 12 जोड्या ज्या आहेत इथे किती आहेत मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि ते खाली 2 दिसत आहेत बघा, आहे ना, 11 12. आणि ह्या 12 जोड्या म्हणजे एकूण 24 चपटी हाडं झाली. आणि हे मधलं मिळून किती झाली? 25 हाडं मिळून हा आपला छातीचा पिंजरा तयार होतो. 25 bones टुगेदर फॉर्म ए रिब केज अँड दिस इज जॉईंट टू द स्पाइन ॲट द बॅक. स्पाइन म्हणजे आपला पाठीचा कणा आहे ना, त्यालाही मागे जोडलेली आहेत. नाव ऑल ऑफ यू नो that our these two important organs that are heart and lungs are protected in the rib cage. आपण मागील भागातच पाहिलं की ह्या छातीच्या पिंजऱ्याच्या आतमध्ये आपली 2 फुफ्फुसं आणि एक्झॅक्टली इन द मिडल हार्ट आहे. म्हणजे किती 2 महत्त्वाचे अवयव त्यांना संरक्षण आपला छातीचा पिंजरा देत आहे. नेक्स्ट तिसरं हाड आपण पाहणार आहोत. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आपला पाठीचा कणा, स्पाइन, बॅकबोन, दॅट इज वर्टिब्रल कॉलम. तुम्ही हात लावला इथे मानेपासून आणि चेक करा आपल्या कमरेपर्यंत. हा असा चैन साखळी असते की नाही आपली, माहिती आहे ना, आपण जी स्टीलची साखळी असते, साखळीमध्ये कशी एखाद एक कडी अडकवलेली असतात, त्याप्रमाणे पहा तुम्हाला दिसेल इथे वरच्या टोकापासून या खालच्या जे तुम्हाला ब्ल्यू पट्टे, ब्ल्यू आडव्या तुम्हाला पट्ट्या दिसत आहेत ना, त्या काय आहेत सगळ्या? ते आपले वर्टिब्रे आहेत. वर्टिब्रे म्हणजे मणके आहेत. हे साखळीप्रमाणे एकात एक अडकवलेले असतात. हे टोटल 32 मणके आहेत. हा बघा, हा एक मणका त्यातला दिसेल, वन ऑफ द वर्टिब्रा. आता ह्याला इथे तुम्हाला हे कडी दिसत आहेत ना, ही 2. मग याच्यामध्ये दुसरा मणका, त्याच्यामध्ये तिसरा मणका, असे साखळीप्रमाणे एकमेकामध्ये अडकवलेले असतात. कुलपाप्रमाणे. कुलूप कसं असतं? कुलपाच्या आकाराचं आहे बघा, कुलपाच्या आकाराचा. लॉक शेप बोन्स आर प्लेस स्ट्रेट वन अबाव द, एकावर एक अशी बसवलेली आहेत. आणि दर ऑल टुगेदर हाऊ मेनी? 33 बोन्स. किती आहेत एकूण? 33. कसं तुम्हाला मी सांगितलं, हे जे मणके जे आहेत एकात एक गुंतलेले ते 32 आहेत, आणि हे खालचं हाड त्याला जॉईंट केलं 33. लाईक दॅट टोटल 33 बोन्स आर देअर इन दिस अवर स्पायनल कॉर्ड अँड दिस बोन्स आर अरेंज वन अबाव द फ्लेक्झिबली. फ्लेक्झिबल म्हणजे अगदी कडक नाही आहेत, सगळी साखळी बघा कशी आपण फिरवू शकतो तसे हे बोनसुद्धा असे शेप येऊ शकतो त्यांना असा. परंतु आपण जास्त शेप नाही द्यायचं आहे. जास्त मोस्टली यू शूड ट्राय टू सिट स्ट्रेट. स्ट्रेट म्हणजे सरळ बसायचं. कारण जर तुम्ही ह्याला बाग येतो म्हणून तुम्ही बाग देण्याचा प्रयत्न केला तर आपला पाठीचा कणा वाकडा होईल, बरोबर ना. काही म्हातारी माणसं तुम्ही पाहिलं असेल वाकून चालतात. का बरं? कारण स्ट्रेट न बसल्यामुळे एकदा त्या आपल्या पाठीच्या स्पायनल कॉर्डला बाक आला की तो कायमचा राहतो. ऑलवेज यू शूड सीट स्ट्रेट. सरळ पोझिशनमध्ये बसायचं आहे, कळलं ना. आणि ही हाडं लवचिक असतात, म्हणजे एकावर एक रचलेली आहेत, फ्लेक्झिबल आहेत, कळलं ना. आणि त्यामुळे त्यांची आपण काळजी घ्यायची आहे. सी ना, इन दिस पिक्चर आय हॅव शोर यू युअर वर्टिब्रल कॉलम. अगेन सी हाऊ इट इज स्ट्रेट फ्रॉम द नेक. मानेपासून ते अगदी आपलं शेवटचं जे माकड हाड म्हणतात ना तिथपर्यंत आहे. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं काम कोणाचं संरक्षण करतो आहे? हा येलो कलरचा तुम्हाला दिसत आहे या पहिल्या चित्रात, आपला स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड म्हणजे काय? मज्जातंतू किंवा मज्जारज्जू म्हणू आपण त्याला, चेतारज्जू पण म्हणतात. हा चेतारज्जू जो आहे इतका एकदम बारीक धागा असतो, तो मेंदूपासून सर्व आपल्याला आदेश देण्याचं काम, चेतासंस्थेचं जे काम आहे आपल्या, तर चेतासंस्थेचं काम हा मेंदू आहे एक प्रकारचा, बारीक धाग्याने बनलेला. मग ह्या धागा बघा जरा ताणला तरी तुटेल, तर मी ह्या धाग्याला संरक्षण पाहिजे की नाही. त्यामुळे हा धागा कशामध्ये सुरक्षित असतो? हा धागा ह्या पाठीच्या कण्यामध्ये सुरक्षित असतो आपल्या, कळलं की नाही. म्हणजे हा चेतारज्जू जो आहे तो कोणामध्ये असतो? आपल्या पाठीच्या वर्टिब्रल कॉलममध्ये. स्पाइन प्रोटेक्ट्स द स्पायनल कॉर्ड
दॅट ओरिजिनेट फ्रॉम द ब्रेन. म्हणजे या स्पायनल कॉर्डची सुरुवात कुठून होते? मेंदूपासून. तुम्हाला चित्र दिसत असेल, इथून मेंदूपासून जी सुरुवात झालेली आहे आणि त्याचं प्रोटेक्शन कोणी केलेलं आहे? या आपल्या वर्टेब्रल कॉलमने. आता उपांग. उपांग म्हणजे अपेंडिक्युलर स्केलिटन. अपेंडिक्युलर म्हणजे एक्सियल झाले, हा मधला भाग पाहिला आपण. आता उरले म्हणजे आपले हातापायाची हाडे. उपांग सांगाडा म्हणजे हातापायाची हाडे, बोटे, ही सर्व यामध्ये येतात. 2 arms, we have 2 arms means 2 hands, 2 legs, and different parts of this arm comes in what? This appendicular skeleton. Now we'll see some special bones in our body, that is smallest and longest. सर्वात लहान हाड कुठे असतं माहिती आहे का? आपल्या कानामध्ये तुम्हाला दिसेल इथे 3 हाडं असतात. त्यांना नावं आहेत घन, ऐरन आणि रिकीब म्हणून. त्यातलं हे जे तिसरं हाड जे आहे रिकीब, त्याच्यामध्ये इथे लिहिलं आहे बघा, एक छोटी कडी असते आणि त्या कडीचं जे हाड आहे ते सर्वात लहान. हे बघा इथे 3 आहे ती हाडं, मेलियस, इनकस अँड स्टेप्स. त्यातलं हे मेलियस, हे बघा इथे बोटावर दाखवलं आहे बघा. दुसरं इनकस म्हणजे ऐरण आणि तिसरं स्टेप्स म्हणजे हे जे दिसतं ना तुम्हाला असं खेळण्याप्रमाणे दिसते बघा लहान मुलांच्या इथे आहे ना. ह्यात ते तिसरं हाड जे आहे त्याला कडी किंवा स्टिरअप म्हणतात. ते फार लहान, सर्वात लहान हाड आपल्या शरीरातलं आणि ते कानामध्ये असतं. छोटं तांदूळ असतो की नाही, तांदळाप्रमाणे, तांदळा एवढं बारीक, ॲज स्मॉल ॲज ग्रेन ऑफ राईस, म्हणजे तांदळापेक्षा पण बारीक एवढं ते हाड असतं. आणि सर्वात मोठं हाड कुठलं? मोठं हाड किंवा आपण लॉंग बोन म्हणूया. द लॉंगेस्ट बोन इज ऑफ अवर थाय. थाय म्हणजे मांडीचं, म्हणजे गुडघ्याच्याही वरचं, गुडघ्याच्या खालचं नाही, तेही शॉर्ट आहे, थोडंसं कमी आहे, ते पण लांबच आहे. पण सर्वात लांब बोन म्हणजे जे आपल्या त्या खुब्यापासून सुरू होतं ते मांडीचं जे हाड जे आहे थाय बोन म्हणतात त्याला, फीमर. आणि हे हाड सर्वात लांब हाड आहे. ह्युमन बॉडी द लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट पण आहे ते. इज बोन इज ऑफ थाय अँड दॅट इज कॉल्ड ॲज फीमर. नाव वी सी द नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट, दॅट इज जॉईंट्स. बघा ह्या चित्रात तुम्हाला दिसते बॉलर आहे, त्याने बॉल टाकला, त्याने हात कसा फिरवला तुम्ही पाहिलं असेल, बरोबर. त्याने बॉल बघा आता तुम्ही पुन्हा इथे लक्ष द्या, तो त्याचा पूर्ण हात गोल फिरवत आहे. बॉल त्याने टाकला, इथे कॅच घेणाऱ्याने कॅच घेतली, हातांची हालचाल करतोय, आनंदाने खुश झालेले एकमेकांना मिठ्या मारतायत, बाकी ते फिल्डिंग करत आहे. बॅटने जो बॉल जो टोलावणार आहे तो पण बॅट कोणत्या कशा पोझिशनमध्ये मारत आहे ते बघा. या ठिकाणी शरीराची हालचाल होत आहे, बरोबर ना. मग ही जी हालचाल होत आहे ती कशी होते? हाडं तर आपण म्हटलं हाडं कडक असतात, परंतु ही कडक म्हणजे अगदी आपण बांधून ठेवलेल्या काठ्यांप्रमाणे जर असती तर आपल्या शरीराला आकार मिळाला आहे, बरोबर आहे, शेप पण आहे, बरोबर आहे, आणि सपोर्ट देतं, पण त्यांची जर हालचाल नाही झाली तर बॉडी मुवमेंट्स होतील का? नाही होणार, बरोबर ना. आता आईला पीठ मळावं लागतं, पीठ मळताना हाताचे केवढे मुवमेंट होते बघा, बोटांची मुवमेंट, परत ह्या ठिकाणी मनगट आहे, मनगटाची हालचाल करावी लागते, तेव्हा पिठाचा गोळा मळला जातो. वेट लिफ्टिंग जे करतात त्यांनासुद्धा या ठिकाणी हात फोल्ड करावा लागतो बघा, लागतो की नाही फोल्ड करायला. मग दीज आर ऑल द एक्झाम्पल. सी हिअर इन दिस ऑल्सो. कपडे धुवून आपण कपडे पिळतो बघा, दोन्ही हातांची हालचाल होते. वरती एक चित्र आहे, पायाचा सुद्धा आपण घोट्यापासून पाय काय करत असतो, हलवत असतो, काही एक्झरसाइज करायची असेल, काही करायचं. दीज आर ऑल मुवमेंट्स ऑफ युअर बोन्स. इथे हातामध्ये जी हाडं आहेत त्यांची हालचाल होते. मग कुठे हालचाल होते ते तुम्हाला लक्षात येत असेल बघा या चित्रामध्ये. इथे ह्या कोपराजवळ हात हलत आहे, इथे ह्या मनगटाजवळ कपडे पिळताना हात हलत आहे आणि बोटं वळली जात आहेत, बरोबर. इथे घोट्याजवळ पाय हलत आहे. मग ज्या ज्या ठिकाणी मुवमेंट आहे त्या त्या ठिकाणी हाडं जोडलेली असतात. कशाने माहिती आहे? अस्थितंतू किंवा अस्थिबंध. आपण बघा तुम्हाला मी काठ्या दिल्या आणि सांगितलं त्या जोडा, तर तुम्ही त्या कशाने जोडणार? तुम्ही दोऱ्याने बांधणार की नाही? मग तुम्ही 2 काठ्या अशा लांब लांब करून दोऱ्याने ज्या ठिकाणी जॉईंट आहे त्या ठिकाणी जोडा, त्या ठिकाणी दोऱ्याने बांधा घट्ट. दोऱ्याने बांधल्यामुळे काय होणार? 2 काठ्या त्या तुम्ही जिथे बांधल्या दोऱ्याने त्या ठिकाणी हलणार, बरोबर. तसंच ही हाडंसुद्धा
अस्थिबंध, त्याला आपण लिगामेंट्स म्हणतात, लिगामेंट्सने जोडलेली असतात जॉईंटच्या ठिकाणी. आणि म्हणूनही अशा प्रकारे वेगवेगळे हालचाल बघा चित्रात दाखवले, ते हालचाल तुम्ही करू शकता. देन व्हॉट इज जॉईंट्स? जॉईंट्स आर द प्लेसेस, ठीक अशा जागा आहेत आपल्या शरीरातल्या की जिथे 2 किंवा 2पेक्षा जास्त हाडं जोडलेली आहेत, तिथे आपण जॉईंट म्हणणार आहोत त्या भागाला. जॉईंट्स आर द प्लेसेस वेअर 2 or more than 2 bones आर कनेक्टेड टू इच अदर बाय लिगामेंट्स. लिगामेंट्स म्हणजेच काय? अस्थिबंधाने जोडलेली आहेत, त्याला सांधा असे म्हणतात. मग आता कोणत्या कोणत्या ठिकाणी आपली हाडं जोडलेली आहेत आणि मग त्या ठिकाणी सांध्यांचे वेगवेगळे प्रकार येणार आहेत. कुठे कुठला सांधा आहे? ॲक्च्युअली देर आर 2 types ऑफ जॉईंट्स. 2 टाईप आहेत, चल सांधा आणि अचल सांधा. मूवेबल अँड इमूवेबल. मूवेबल जॉईंट्स मीन्स व्हॉट? देअर आवर बोन्स कॅन मूव. बोन्सची मुवमेंट होते त्या ठिकाणी. त्यांना म्हणजे जसं उदाहरण हाताची हालचाल, मग आपण चित्रात पाहिलं ना, पायाची हालचाल, आईपीठ मळते, बोटांची हालचाल, जिथे जिथे हालचाल होते त्यांना काय म्हणायचं? मूवेबल जॉईंट्स. अँड इमूवेबल मीन्स आपल्या डोक्याची कवटी, तिथे पण जॉईंट्स आहेत. तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेला बघा इथे दाखवले फिक्स जॉईंट्स, परंतु हे जॉईंट असे आहेत की ते हलत नाहीत. आता आपण कवटी तुम्ही हाताने हलवू शकला असतात. तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही हलवून बघा, हलत नाही. म्हणजे बोन्स जे आपले कवटीचे जे आहेत ते हलत नाहीत. दे कॅनॉट मूव द बोन्स ऑफ स्कल. अदर ओनली एक्सेप्शन इज दॅट लोअर जॉ. मग असेच सांगितलं, लोअर जॉ म्हणजे खालचा जबडा तेवढाच हलतो, बाकीचे कोणतीही हाडं आपल्या कवटीची चेहऱ्याची हलत नाहीत. आता आपण या सांध्यांचे प्रकार पाहूया. देर आर 4 types ऑफ जॉईंट्स. 4 types ऑफ जॉईंट्स. जिथे जिथे जॉईंट्स आहेत त्यांचे परत 4 प्रकार पडलेले आहेत. एक बिजागरी सांधा, हिंग जॉईंट. दुसरा उखळीचा सांधा, बॉल अँड सॉकेट जॉईंट. तिसरा सरकता सांधा, ग्लायडिंग जॉईंट. आणि चौथा एक प्रकार आहे खिळीचा सांधा म्हणजे पिवोट जॉईंट. या चित्रामध्ये दाखवलेत बघा. खिळीचा सांधा बिजागरी हिंग जॉईंट, बॉल अँड सॉकेट जॉईंट, ग्लायडिंग जॉईंट आणि पिवोट जॉईंट. पाहूया आपण ह्यांचे हे जे प्रकार आहेत त्यांचं मिनिंग आणि त्यांचे एक्झाम्पल्स, म्हणजे ते कुठे आपल्या शरीरामध्ये, वेअर दे आर प्लेस, दॅट वी विल सी इन द नेक्स्ट पार्ट. फर्स्ट वन इज हिंग जॉईंट. बिजागरी सांधा. बघा ह्या चित्रामध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्या दरवाजा जो फ्रेममध्ये बसवलेला असतो, आपण जो उघडतो तो बिजागरावर बसवलेला असतो. आणि बिजाग्र कशी हलतात बघा. बिजाग्र दरवाजाला एकाच दिशेने उघडतात 180 डिग्रीमध्ये. दरवाजा मागच्या बाजूला जात नाही आणि तुम्ही नेण्याचा प्रयत्न केला तर तो तुटणार. जसे बिजाग्र दरवाजाची हालचाल एकाच दिशेने करतात, तशा प्रकारे बघा त्या ठिकाणी हाड पण दाखवले. हाडाची हालचाल एकाच दिशेने होते. ती कुठे? बघा आपल्या हातामध्ये. हात सरळ होतो आहे, दोन्ही चित्रात दाखवले, परंतु खाली जातो आहे का बघा? खालच्या बाजूला त्याची मुवमेंट आहे का बघा? इथपर्यंत सरळ रेषेत आल्यानंतर म्हणजे इथून इथपर्यंत हा हात जाईल आणि इथपर्यंत सरळ होतो, म्हणजे 180 डिग्रीपर्यंतच. इट कॅन मूव ओनली अप टू 180 डिग्री अँगल, म्हणजे सरळ कोण म्हणतो ना आपण, स्ट्रेट अँगल. त्याच्या खाली जाणार नाही. त्याच्या खाली तुम्ही नेण्याचा प्रयत्न केला तर ते हाड आपला जॉईंट तुटेल, बरोबर ना. therefore this type of joint is called a hinge joint. like हिंग म्हणजेच काय ते बिजागराप्रमाणे हालचाल. which shows this joint shows that or allows the movement only in one direction. आता हे बघा, हे कुठे आहे बघा? गुडघा आहे ना. आता बघा चित्र दाखवलं मी ते आपल्या हाताच्या कोपरामध्ये. हे बघा गुडघ्याची हालचाल कशी होते? मागच्या दिशेला होते 180 डिग्रीमध्ये, पुढे नाही. पुढे आपण आणण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आपलं हाड तुटेल, फ्रॅक्चर होईल. मीन्स द हिंग जॉईंट इज प्रेझेंट वेअर? इन एल्बो अँड नी. एल्बो म्हणजे कोपर हाताचं, नी म्हणजे गुडघा. ह्या ठिकाणी जे जॉईंट्स आहेत ते हिंग जॉईंट्स आहेत. बघा या चित्रामध्ये पण तुम्हाला दिसत असेल कशी हालचाल बघा दाखवली आहे ना. ही आपल्या बिजागराप्रमाणे हालचाल आहे. ते बिजागर दाखवले बघा चित्रामध्ये. ह्या सांध्यामध्ये हाडांची हालचाल एकाच दिशेने होते आणि तीसुद्धा 180 डिग्रीमध्ये होते. हिंग जॉईंट. देन सी दिस इज एक्झाम्पल वन मोर. आपल्या बोटांची जी हालचाल आहे तीसुद्धा हिंग जॉईंटप्रमाणेच असते. हा बाळांनो, बोटं बघा एकाच दिशेने वळत आहेत बघा आणि सरळ होतात. तुम्ही अजून खाली नेण्याचा प्रयत्न केला तर ती बोटांची हाडं मोडतील, बरोबर ना.
दॅट इज हिंग जॉईंट. बोटामध्ये सुद्धा हिंग जॉईंट आहे, फक्त बोटं, हा बोटाच्या खालची जी मनगटाची हाडं नाही. बोटांची हालचाल पहा या चित्रामध्ये. सेकंड, उखळीचा सांधा. मग अशीच तुम्हाला मी मॅच दाखवली होती. बॉल कसा टाकतो, बॉल टाकताना हात खांद्यातून कसा बघा पूर्ण फिरतो आहे त्या माणसाचा. हे तुम्हाला चित्र दिसतंय ना, पूर्ण फिरतो आहे आणि बॉल टाकतोय. म्हणजे ह्या ठिकाणी कशी अरेंजमेंट आहे पहा या चित्रात मी दाखवलं. इथे एक कसं दाखवलं आहे, सॉकेट आहे बघा. सॉकेट म्हणजे माहिती आहे ना, आपण वस्तू ठेवण्यासाठी जो खोल खड्डा असतो त्याला सॉकेट म्हणतात. आणि त्याच्यामध्ये हे हेड ऑफ द फिमर, हे फिमर हाड जे मगाशी तुम्हाला मी सांगितलं, हे जे फिमर हाड आहे ते हाड याच्यामध्ये बसवलेलं असतं. बघा कसं बसवलं आहे. दुसऱ्या चित्रात पण तुम्हाला इथे त्याच्या बाजूला असं ते आपण अडकवतो ना, आणि असं ते अडकवलं एकदम फिट्ट बसतं ते हाड त्यामध्ये. आणि त्याची मुवमेंट 360 डिग्री. मग हिंग जॉईंटमध्ये फक्त 180 डिग्री याची मुवमेंट पूर्ण चारही दिशांना होते या हाडाची हालचाल. तुम्हाला पहिल्या चित्रात दिसत असेल कशा प्रकारे हालचाल. हा वरचा आहे सॉकेट आणि त्याच्यामध्ये खाली हा बॉल आहे, म्हणून त्याचं नाव आहे बॉल अँड सॉकेट जॉईंट. या हाडाची हालचाल 2 किंवा अधिक दिशांनी होते. आता कुठे कुठे असणार हा खांदा, हा आपलं खांद्याचं हाड आहे, तिथून तो हात पूर्ण फिरतो बॉल टाकताना. खांदा आणि खुबा. खुबा म्हणजे कमरेकडचा खुबा. मागच्या वेळेला तुम्हाला चित्र दाखवलं होतं, त्यामध्ये सुद्धा खुब्यामध्ये पायाचं हाड बसवलेलं असते. बघा हे पहा, हे जे आहे ते खांद्याचं दाखवलं आहे, खांद्याचं हाड दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे पायाचा जो खुबा आहे त्यामध्ये पण अशाच प्रकारचा जॉईंट असतो. बॉल अँड सॉकेट जॉईंट इज प्रेझेंट वेअर इन शोल्डर अँड इन हिप. शोल्डर अँड हिप. थर्ड वन, ग्लायडिंग जॉईंट, सरकता सांधा. आता इथे मी तुमच्या पायाची घोट्याची मुवमेंट दाखवली आहे बघा. या घोट्याजवळ जी हाडं असतात ना, ती हाडं अशी एकमेकावर सरकतात. म्हणजे आपलं मनगट, म्हणून आई पीठ मळताना का बोटं फिरवते, पण ते असं का हलवू शकते, ही हाडं बघा, ही हाडं अशी एकमेकावर सरकतात. हाताच्या बोटांच्या वर ही हाडं आहेत बघा, ही हाडं एकमेकावर सरकू शकतात. जसं बघा आपण वया एकमेकावर ठेवल्यावर वया कशा सरकतील की नाही, त्याप्रमाणे ग्लायडिंग म्हणजे सरकतात. हे बघा या चित्रात दाखवलं आहे बघा. हे कशा प्रकारे, हे दोन समजा हे वरचं हाड आहे आणि खालचं हाड आहे. जातं माहिती असेल ना, मग जातं जुनी पूर्वीच्या बायका जात्यावर धान्य दळायच्या, त्याला खालचा जो दगड असतो तो त्याच्यावर वरचा दगड गोल फिरतो, बरोबर ना. त्या ठिकाणी खालचा एक स्थिर असतो. इथे दोन्ही हाडं जे आहेत 2 4 आता इथे किती असतील बघा, 1 2 3 4 5 6 7 8 हाडं असतात. ती एकमेकावर सरकतात आणि सरकत असल्यामुळे काय होतं, त्यांची सुलभ हालचाल होते आणि आपला हात आपण त्या ठिकाणी तुम्ही फिरवून बघा कशाही रीतीने फिरवू शकतो, म्हणजे योग्य रीतीने फिरवू शकतो. रोटेट आणि ट्विस्ट म्हणजे सांध्यामध्ये ही हाडे एकमेकावर सरकतात. मग कुठे कुठे आहे, मनगट आणि पायाचा घोटा. रिस्ट म्हणजे मनगट आणि अँकल म्हणजे पायाचा घोटा जो असतो तो म्हणजे आपल्या पायाच्या बोटांच्या वरती जो असतो त्या ठिकाणी ग्लायडिंग जॉईंट असतो. हे बघा अजूनही तुम्हाला एक्झाम्पल्स या ठिकाणी दाखवले बघा ग्लायडिंग जॉईंटचे. हाडे एकमेकांवर सरकू शकतात. ही बघा इथे पायाचा जो अँकल जो आहे त्याची मुवमेंट मी दाखवली आहे बघा. कॅन यू सी हिअर हाऊ दिस बोन्स आर मूविंग ऑन इच अदर, दे आर स्लायडिंग ऑन इच अदर. देअरफॉर द नेम इज ग्लायडिंग जॉईंट, सरकता सांधा. अँड दिस इज वन मोर, ॲक्च्युली इट इज नॉट गिवन इन युअर बुक बट यू शुड नो, दॅट्स वाय आय एम टेलिंग यू. दिस इज वन ऑफ द, हे अजून आपल्या मानेतला एक सांधा आहे, त्याला म्हणतात खिळीचा सांधा, पिवोट जॉईंट. आपली मान कशी फिरते बघा, आपण बघा खुंटीला कपडा अडकवून ठेवला, ती खुंटी कशी असते, कपडा आपण असा सरकवू शकतो मानेप्रमाणे. या चित्रात तुम्हाला दिसत असेल इथला जो मानेच्या इथला जो मणका आहे तो कसा सरकतोय बघा, ह्या बाजूला जातोय आणि ह्या बाजूला जातो. ॲक्सियल त्या अक्षामध्ये चालतोय बघा. आता आपण ॲक्सियल बघितलं ना, आपण ॲक्सियल स्केलेटन म्हणजे अगदी मधला आपला जो आहे तो, मग त्या अक्षावरच तो हलतो आहे. देअरफॉर दिस मोमेंट इज कॉल्ड ॲज, और दिस जॉईंट इज कॉल्ड ॲज, विच इज इन अवर नेक, इज कॉल्ड ॲज पिवोट जॉईंट. ॲक्सियल, इट अलाउज ओनली द ॲक्सियल रोटेशन ऑफ युअर नेक. म्हणजे आपली मान मागे जाऊ शकत नाही, ह्या सांध्यामुळे मान मागे जाऊ शकत नाही, तिथल्या तिथेच डावीकडे आणि उजवीकडे. सोप्या भाषेत काय आपण म्हणूया, आपली मान डावीकडे आणि उजवीकडे फिरते. आणि हा जो आहे त्याला म्हणतात खिळीचा सांधा. सो इन दिस सेशन वी हॅव स्टडीड ऑल द जॉईंट्स. अगेन विल रिवाइज कुठले कुठले बघितले आपण सांधे पाहूया. हिंग जॉईंट,
इथे बघा चित्रात पण दाखवले बघा. हिंग जॉईंट म्हणजे कुठे कुठे आपल्या हाताचं एल्बो अँड नी. बॉल अँड सॉकेट जॉईंट म्हणजे खांद्यामध्ये, आणि कुठे सांगितलं हा जो खुबा आहे कमरेचा तो. पिवोट जॉईंट कुठे असतो, मानेमध्ये असतो. आणि ग्लायडिंग जॉईंट सरकता सांधा. स्लायडिंग कुठे आहे, हे आपली मनगटाची हाडे आणि आपल्या जो घोटा आहे पायाच्या बोटांच्यावर त्यामध्ये जी हाडे आहेत ती कोणती, ग्लायडिंग जॉईंट. सो इन दिस सेशन टुडे विल स्टॉप हिअर. थँक्यू. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.